आपलं स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला मराठी व्याकरण यामध्ये जे भाग आपण अभ्यासत आहोत त्याचे 2 व्हिडिओ आपण पूर्वीच्या या व्हिडिओमध्ये अभ्यासलात. अलंकाराचे 2 व्हिडिओ आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे. म्हणजे शब्दालंकाराचे 3ही प्रकार हे आपण अभ्यासलात आणि त्यानंतर अर्थालंकाराचा सुद्धा एक व्हिडिओ आपण काय केला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासला. यानंतर अलंकाराचा हा तिसरा भाग आहे, तिसरा व्हिडिओ आहे. या भागामध्ये आपल्याला अर्थालंकाराचे जे राहिलेले प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला काय करायचं आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शिकायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थ अलंकाराचे जो अर्थ अलंकार आहे याच्या अगोदर आपण जो शब्द अलंकार आहे तो शब्द अलंकार अभ्यासला. शब्द अलंकारामध्ये आपण सर्वप्रथम अभ्यासला अनुप्रास अलंकार, त्यानंतर यमक अलंकार आणि तिसरा श्लेष अलंकार. बघा, शब्दालंकार मध्ये आपण सर्वप्रथम अनुप्रास अलंकार अभ्यासला, त्यानंतर यमक अलंकार आणि तिसरा अलंकार अभ्यासला तो कोणता श्लेष अलंकार. हे शब्द अलंकाराचे 3 प्रकार झाले. तर यानंतर आपण अर्थालंकाराचे जे प्रकार आहे, मग अर्थालंकाराचे प्रकार आपण एकूण 5 प्रकार अभ्यासलात. आपल्याला 6वा आणि 7वा इथं दिसत आहे. यामध्ये पहिले प्रकार आपण अभ्यासलात उपमा, त्यानंतर दुसरं उत्प्रेक्षा. अर्थालंकारामध्ये पहिला अभ्यासलात उपमा, दुसरा उत्प्रेक्षा, तिसरा अपवृत्ती, चौथा अन्वय आणि 5वा आपण रूपक अलंकार. असे 5 अलंकाराचे प्रकार आपण अर्थालंकारामध्ये अभ्यासलेला आहात. आज आपल्याला जे राहिलेले 5 अलंकाराचे प्रकार आहेत, हे राहिलेल्या 5 अलंकाराचे प्रकार आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काय करायचं आहे शिकायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या पूर्वीचे जे अलंकाराचे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही पाहिलेले नसाल तर ते पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे जे अलंकार आहेत ते अलंकार तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे समजायला मदत होईल. यासाठी आपण जो अलंकाराचा प्रकार आहे आजचा 6वा तो आपण अभ्यासूया. बघा, 6वा प्रकार काय म्हणत आहे. 6व्या प्रकाराचं नाव आहे अतिशयोक्ती. अतिशयोक्ती. आता अतिशयोक्ती म्हणजे काय? एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगणे याला अतिशयोक्ती अलंकाराचे म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट आहे तर वास्तविकमध्ये ती छोटीशी आहे, पण तिला त्या गोष्टीला फुगून भला मोठा सांगायचं, त्याला आपण अतिशयोक्ती अलंकार म्हणत असतो. उदाहरण बघा, ती रडली समुद्राच्या समुद्र. ती रडली समुद्राच्या समुद्र. बघा, रडणं ही एक छोटीशी गोष्ट आहे, पण तिथं काय दिलंय, ती रडली समुद्राच्या समुद्र. म्हणजे कोणाच्या रडल्याने समुद्र भरू शकतो का? समुद्र इतकं कोण रडू शकतं का? नाही रडू शकत. पण या ठिकाणी आपल्याला अतिशयोक्ती दाखवायचं आहे, मोठं दाखवायचंय. ती गोष्ट फुगून काय करायचं, आपल्याला भलं मोठं दाखवायचं आहे. म्हणून आपण या अलंकाराला आपण काय म्हणतो, अतिशयोक्ती अलंकार असं म्हणतो. यानंतर अलंकाराचा जो दुसरा प्रकार आहे, दुसरा उदाहरण आहे, तुझे पाय असे भासतात जणू ते हवेवर नाचतात. तुझे पाय असे भासतात जणू ते हवेवर नाचतात. आता हवेवर कोणी नाचू शकतं का? कोणी हवेवर नाचू शकत नाही. पण नाचण्याची गोष्ट ही छोटीशी, तिला फुगवून मोठी दाखवली आणि तिला काय दाखवलेलं आहे की ती हवेवर नाचती. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय दाखवलेलं आहे, अतिशयोक्ती हा अलंकार दाखवलेला आहे. यानंतर आपण तिसरं उदाहरण जर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं बघितलं, काय दिलेलं आहे, जो अंबरी उफळता खुर लागला आहे तो चंद्रमा
निज तनुवरी डाग आहे. आपण म्हणतो चंद्रावर डाग आहे. आता चंद्रावर डाग कोणी बघितलंय का? नाही बघितलं. मग ती छोटीशी गोष्ट आपण त्याला मोठं करून दाखवतो. त्यानंतर आता हा उदाहरण खूप छान आहे. चौथा उदाहरण काय दिले? दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत उघळत गेला, त्यात उंट पोहून नेला. बघ किती अतिशयोक्ती दाखवलेला आहे. प्रमाणाच्या बाहेर आपल्याला ती गोष्ट फुगून सांगितलेली आहे. काय सांगितलेलं आहे? दमडीचं तेल आणलं. आता दमडीचं तेल म्हणजे आपण दमडी म्हणजे कमी पैशामध्ये तेल आणलं. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं. आता दमडीच्या तेलामध्ये सासूबाई नाहणार आहे का? आंघोळ करणार आहे का? नाही. मामाजीची दाढी झाली. बघा तेलामध्ये मामाजीची म्हणजे सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची दाढी झाली. त्यानंतर अजून त्या तेलात काय 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 केलं? भाऊजीची शेंडी झाली, उरलं तेल. आता तेवढं करून सुद्धा तेल उरलं तेल झाकून ठेवलं. त्या झाकलेल्या तेलाला लांडोरीचा पाय लागला. तो पाय लागल्यानंतर तो जो तेल आहे तो वेशीपर्यंत उघळत गेला. तो तेल वेशीपर्यंत उघळ गेला आणि त्या तेलामध्ये उंट पोहून गेला. आता किती अतिशयोक्ती या अलंकारामध्ये आपल्याला दाखवलेलं दिसतं. खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ती गोष्ट फुगून सांगितलेली दिसते. म्हणून आपण या अलंकारा काय म्हणतो? अतिशयोक्ती अलंकार असं आपण याला म्हणू शकतो. त्यानंतर सातवा प्रकार जो आहे दृष्टांत. आता सातवा प्रकार दृष्टांत जो आहे. आता याला उदाहरण बघा, एक व्याख्या बघा. एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला दिल्यास दृष्टांत अलंकार होतो. बघा एखादी विषय तुम्हाला पटवून दाखवायची आहे किंवा एखादी विषय तुम्हाला समजून सांगायची आहे, तर ती गोष्ट समजून सांगण्यासाठी एखादा दाखला देणं, एखादे उदाहरण देणं, याला आपण दृष्टांत अलंकार म्हणत असतो. आता उदाहरण जर बघितलं तर दृष्टांत अलंकार जे आपले महाराज लोक महाराष्ट्रामध्ये जे कीर्तन करतात ना, कीर्तनकार, मग ते कीर्तनकार नेहमी दृष्टांत देतात. कशाचं तरी दृष्टांत देतात. मग ते दृष्टांत देतात म्हणजे ते काय करतात? एक उदाहरण देतात, एक दाखला देतात आणि ती गोष्ट पटवून सांगतात. हे जे कीर्तनकार आहेत हे सगळं दृष्टांत अलंकारामध्येच ती गोष्ट आपल्या समोर मांडत असतात. तर आपण यामध्ये याचं उदाहरण जो आहे दृष्टांत अलंकाराचा उदाहरण पाहूया. आपण यामध्ये दृष्टांत अलंकारामध्ये जी गोष्ट आहे ती जी छोटीशी गोष्ट आहे किंवा जी एखादा विषय आहे तो एखादा विषय समजून सांगण्यासाठी मग त्याचा उदाहरण म्हणजे त्याचा दाखला देतात आणि ती गोष्ट काय करतात? पटवून सांगत असतात. याला आपण काय म्हणतो? दृष्टांत उदाहरण आपण सांगत असतो. आता याचं उदाहरण जर बघितलं, उदाहरण काय सांगते आपल्याला? लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर. ऐरावत रत्न थोर. त्याशी अंकुशाचा मार. त्याशी अंकुशाचा मार. त्यानंतर दुसरं उदाहरण बघूया आपण. हा एक उदाहरण.
दुसरं उदाहरण निवडी वेगळे क्षीर, निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळाली, राजहंस दोन्ही वेगळाले. बघा काय दिलेलं आहे की राजहंस दोन्ही वेगळाले, त्यानंतर तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येथे पाहिजे जातीचे, दोरा गवाळाचा येरा गवाळाचे काम नोहे, येरा गवाळाचे काम नोहे. बघा आता यामध्ये आपल्याला दृष्टांत अलंकारामध्ये जे उदाहरण दिलेले, दाखला दिलेले, ती गोष्ट पटवून सांगण्यासाठी इथे काय दिले बघा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. बघा या ठिकाणी काय सांगितले की लहानपण हे खूप गोड असतं. प्रत्येकाला आपलं लहानपण आठवलं तर आपल्याला असं आढळतं की लहानपण हे खूप छान असतं. काम नसतं, कोणाचं टेन्शन नाही, अभ्यासाचं टेन्शन नाही, शाळेचं टेन्शन नाही, काही काम करायचं नाही, आरामशीर खायचं, फिरायचं, हिंडायचं, झोपायचं, हे लहानपण. मग लहानपणामध्ये ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे ते आपण करू शकतो, पण आपण जर मोठे झालो तर आपण ती कधी गोष्ट करू शकतो का? नाही. म्हणून प्रत्येकाला लहानपण हवं असतं. म्हणून लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, म्हणजे लहानपण मिळायला पाहिजे, लहानपण प्रत्येकाला मिळायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, आपल्याला आनंद घेता येतो. पुढे काय सांगितलंय, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. आता ऐरावत म्हणजे हत्ती. हत्ती मोठा आहे, हत्ती खूप मोठा आहे, पण मोठा असल्या कारणाने त्याला अंकुशाचा मार खावा लागतो. अंकुशाचा मार. बघा मुंगी होऊन साखर खाणं कधी सोपं आहे, कारण की तिथं तुम्हाला कोणत्याही कामाचा ओझं नाही किंवा काही टेन्शन नसतं. आता इथे बघा मुंगी साखरेत, लहानपण देगा देवा मुंगी साखरेत सरावा, म्हणजे लहानपणामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात, लहानपण खूप छान असतं, म्हणून आपण लहान व्हायला पाहिजे, लहान झालं पाहिजे. आणि ऐरावत रत्न थोर त्याचे अंकुशाचा मार. ऐरावत खूप मोठं असतं, हत्ती खूप मोठं असतं, पण त्याला मार खावं लागतं. म्हणून मोठ्यापणे मार खावं लागतं. लहानपणी आपलं कोणी मारत नाही, आपण चुका केलं तरी आपल्याला आपली चूक ती झाकली जाते. म्हणून लहानपण हे चांगलं, हे लहानपण किती चांगलं आहे हे पटवून देण्यासाठी या ठिकाणी हा दृष्टांत दिलेला आहे. तसं दुसरं उदाहरण बघा, निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळाली, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, ऐरा गवाळाचे काम नाही. आता त्यांनी काय सांगितले की निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, हे दोन, क्षीर आणि पाणी हे दोन्ही वेगळे आहेत, आणि ते राजहंस दोन्ही वेगळे. जो राजहंस पक्षी आहे हे दोन्ही वेगळे करतो. पाण्यामधून, दुधामधून पाणी आणि त्यातलं दुधातलं पाणी आणि जो चांगला दूध आहे तो बाजूला काढून घेतोय कोण? राजहंस पक्षी करतो. मग हे तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. आता इथं राजहंस सारखा पाहिजे, येड्या गव्हाळाचे काम नाही. येड्या गव्हाळाचं काम ऐकत नाही. दुधामधून तो पाणी बाहेर काढणं हे काय येड्या गव्हाळाचं काम आहे का? नाही. म्हणून असे उदाहरण आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्या उदाहरणासाठी हे दृष्टांत आपल्याला समोर आलेलं आहे, आणि हे दृष्टांत देऊन म्हणजे असे दाखले देऊन आपल्याला ती गोष्ट काय केली आहे पटवून देण्यासाठी आपल्या समोर असे अनेक उदाहरण आपल्याला समोर अलंकाराच्या रूपाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर आपण एक उदाहरण बघितलं, न कळता पद अग्नीवर पडे, न कळता पद अग्नीवर पडे, न करी दाह असे न कधी घडे.
न कळता पद म्हणजे न कळता जर आपला पाय जर आगीवर पडला तर असं कधी होऊ शकतं का आपल्याला कधी आग होत नाही? आपल्याला आग होणारच आहे. अजित नाम वधो भलत्या मिसे सकळ पतक भस्म करीत असे. बघा आता असं शक्यच नाही की तुम्हाला तुमचं पाय कधी अग्नीवर पडलं म्हणजे विस्तवार पडलं तुम्हाला आग होणार नाही, होऊ शकणार आहे. अजित नामदेव भलत्या मिसे सकळ पतक भस्म करीत असे. म्हणजे जर एखादी गोष्ट जर वाईट प्रवृत्तीची झाली तर ती त्या अग्नीमध्ये ती काय होते? भस्मसात होते. म्हणून असे उदाहरण आपल्याला दृष्टांत या रूपातून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असे जे दृष्टांत आपल्याला दिलेले आहेत आणि हे दृष्टांत असे दाखले जे दिलेले हेच आपण काय करू शकतो? दृष्टांत अलंकाराचे उदाहरण आहे असं आपण सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर 3 अलंकार अजून राहिलेले आहेत. हे 3 अलंकार आपण यानंतर काय करणार आहोत? अभ्यासणार आहोत. त्यामध्ये एक आहे विरोधाभास, दुसरा आहे चेतनविरोक्ती आणि शेवटचा तो आहे अर्थातज्ञास. हे असे 3 अलंकार अजून आपल्याला काय करायचं आहे? अभ्यासायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता यामध्ये जो 8वा प्रकार आहे अर्थालंकाराचा तो आहे विरोधाभास. आता विरोधाभास मध्ये काय दिलेलं आपल्याला? वर करणी विरोध पण वास्तविक तसा विरोध नसतो तेव्हा विरोधाभास अलंकार होतो. म्हणजे या वाक्यामध्ये एकाच वाक्यामध्ये विरुद्ध गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात. विरोधाभास अलंकारामध्ये या एकाच वाक्यात विरोध करणाऱ्या म्हणजे विरुद्ध गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या असतात. आता यामध्ये उदाहरण बघितलं, जरी आंधळी मी तुला पाहते. आता बघा या विरोधाभास मध्ये दोन्ही गोष्टी विरुद्ध गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. जरी आंधळी मी तुला पाहते म्हणजे आंधळी पण आहे आणि पाहते पण. म्हणजे एकाच वाक्यामध्ये आपल्याला विरुद्ध गोष्टी इथं पाहायला आढळते. आंधळी तर आहेच, जरी मी तुला पाहते, जरी आंधळी मी तुला पाहते म्हणजे मी जरी आंधळी असेल तरीही मी तुला पाहते. म्हणजे या एकाच वाक्यामध्ये 2 विरुद्ध गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं उदाहरण बघितलं तर मौ मेनाहुनी आमे विष्णुदास कठीण व्रजास भेदू एसे. बघा, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण. आता यामध्ये मऊ पण आहे आणि कठीण पण आहे. म्हणजे एकाच वाक्यामध्ये दोन्ही गोष्टी विरुद्ध गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कसं? मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण व्रजास भेदू ऐसे. म्हणजे या वाक्यामध्ये मऊ आहे आणि कठीण सुद्धा आहे. म्हणजे विरुद्ध गोष्टी एकाच वाक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणून विरोधाभास या अलंकारामध्ये आपल्याला काय दिसतं? एकाच वाक्यामध्ये विरुद्ध गोष्टी पाहायला मिळतात. तसं वर करणे विरोध म्हणजे वर दिसतं विरोध पण वास्तविक तसा विरोध नसतो. म्हणून एकमेकांमध्ये ती गोष्ट विरुद्ध दाखवलेली असते. म्हणून या अलंकाराला आपण काय म्हणतो? विरोधाभास अलंकार असं आपण म्हणतो. त्यानंतर विद्यार्थ्यांनो जो दुसरा अलंकार आहे 9वा प्रकार अलंकाराचा चेतना गुणोक्ती. आता चेतना गुणोक्तीमध्ये निर्जीव तसेच मानवीकृत कल्पना या सजीवाप्रमाणे कृती करतात तेव्हा असा आरोप केला जातो तेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार असा होतो. जेव्हा एखादी निर्जीव वस्तू आहे किंवा मानवीकृत गोष्ट म्हणजे मानवाने बनवलेली गोष्ट ती मानवाप्रमाणे काय करते? ती हालचाल करते, मानवाप्रमाणे वागायला बघते, तेव्हा आपण त्या गोष्टीला काय म्हणतो? चेतना गुणोक्ती अलंकार असं आपण म्हणू शकतो. आता यामध्ये बघा उदाहरण काय दिले? चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी, काही केल्या बोले ना. आता चाफा हा बोलणार आहे का? बोलू शकतो? नाही. चाफा चाले ना, चाफा बोले ना, चाफा खंत करी, काही केल्या बोले ना. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक निर्जीव वस्तूला
मानवीकृत अंग देऊन ती गोष्ट मानवासारखी घडून आणण्याचं काम आपल्याला या चेतना गुणोक्ती अलंकारामध्ये काय होतं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं उदाहरण जर बघितलं तर काय सांगता येईल, कुटुंब वत्सल्य इथे फणस हा कटी खांद्यावर घेऊन बाळे. बघा त्यानंतर तिसरं उदाहरण, डोकी अलगत घरे उचलती काळोखाच्या उशीवरनं. आता काळोख्याची उशी घेऊन कोणी घर उचलू शकतो का बरं? नाही उचलू शकत. पण या ठिकाणी काय केलेलं आहे, निर्जीव वस्तूला आपण मानवीकृत कल्पना देऊन आपण तिला सजीवाप्रमाणे ती कृती करतात असं आपण त्या ठिकाणी अलंकारामध्ये म्हणलेलं आहे. बघा चौथं उदाहरण बघितलं, नित्तळ न्याहारीस हिरवी झाडे. नित्तळ न्याहारीस हिरवी झाडे काळा वायू हळूच घेते. बघा इथं सुद्धा आपल्याला काय दाखवलेलं आहे, चेतना गुणोक्ती अलंकाराचं म्हणजे निर्जीव वस्तूचं आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे. धक्क्यावरच्या अजून बोटी साखर झोपेमध्ये फिरंगी. बघा जे धक्क्यावर बोटी चालतात ते झोप म्हणजे कशा साखर झोपेत आहे समुद्रामध्ये. असं या ठिकाणी आपल्याला सजीवाला निर्जीवाला मानवीकृत गोष्टी कल्पना देऊन या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला दिसून येतो. म्हणून या गोष्टी आपल्याला काय दिसतात की चेतना गुणोक्ती अलंकाराचे हे प्रकार आपल्याला आढळून येतात. जसं चाफा बोलेना चाफा चालेना, चाफा खंत करी काय केलं बोलेना. चाफा बोलणारच नाही, तो माणूस नाही. पण या ठिकाणी माणसाचं त्या ठिकाणी माणसाची कल्पना देऊन आपण काय केलेलं आहे, त्या गोष्टीला तिथं मांडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर 9 आपण अर्थालंकाराचे 9 प्रकार शिकलात. यानंतर शेवटचा प्रकार आपल्याला काय करायचा आहे, या अर्थालंकारामध्ये जो शेवटचा राहिलेला प्रकार आहे तो काय करूया आपण. यानंतर 10वा जो प्रकार आहे अर्थालंकाराचा तो आपण शिकूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जर तुम्हाला व्याख्या कळाल्या तर तुम्हाला अलंकार हे ओळखायला काहीच अडचण होत नाही. आता अर्थात तरण्यास हा जो अलंकार आहे नंबर 10, अर्थांतरण्यास. अर्थातरण्यास त्यात काय दिलं बघा, एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनात याची व्याख्या बघा. एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला जातो. सामान्य सिद्धांत काढला जातो तेव्हा अर्थांतरण्यास अलंकार होतो. तेव्हा अर्थांतरण्यास अलंकार होतो. याचे उदाहरण बघा. काय दिले उदाहरण, कठीण समय येता कोण कोणास कामास येते.
कठीण समय येता कोण कामास येतो. दुसरं बघूया. कठीण समय येता कोण कामास येतो. दुसरं अत्युच्चपदी थोरही बिघडतो. काय दिलं त्यांनी? अत्युच्च अत्युच्चपदी थोरही बिघडतो. थोरही बिघडतो हा बोल आहे खरा. हा बोल आहे खरा. बघा आता यामध्ये एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनात विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला जातो तेव्हा अर्थांतरण्यास अलंकार होतो. म्हणजे बघा या ठिकाणी आपण एखाद्या गोष्टीवर जास्त विश्वास टाकला, तीच गोष्ट आपल्याला धोका दिली तर काय होतं, या ठिकाणी हा अलंकार होतो. आता उदाहरणामध्ये कठीण समय येता कोण कामास येतो. कठीण कामामध्ये आपल्याला कोण आपल्या मदतीला येतो तेच आपल्याला काय होतं, आपल्याला लगेच कळतं की कठीण समय आपल्याला कोण प्रसंग आहे. हा दोन मित्र असतात. बघा या उदाहरणावर आपण एक प्रसंग पाहूया. दोन मित्र असतात जंगलामध्ये. मग जंगलामध्ये गेल्यानंतर त्या मित्राच्या समोर, त्या दोन्हीच्या समोर अचानक सिंह येतो. आता त्यापैकी एकाला झाडावर चढता येते, एकाला चढता येत नाही. मग त्याने काय केलं की जो झाडावर ज्याला चढता येतो तो झाडावर चढून गेला आणि ज्याला चढताच येत नाही तो खाली जमिनीवर तो मृत अवस्थेत पडला, म्हणजे मेलेल्या अवस्थेमध्ये पडला. मग तिथे त्या ठिकाणी आता झाडावर जो चढला त्याला वाटलं की मी आता काय आहे, सेफ आहे, आणि जो खाली पडलेला आहे त्याला आता खाणार असं त्या दुसऱ्याला माहित झालं. मग तिथं जेव्हा तो मेलेला खाली पडला मग त्याच्याजवळ सिंह आलं. सिंह आल्यानंतर तिथं त्याला चाटून वगैरे गेलं. त्याला वाटलं की हा मेलेला आहे, मेलेल्या माणसाला कशाला मारावं परत, म्हणून तो सिंह तिथून निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर तो झाडावरचा जो मुलगा होता तो खाली आला आणि खाली पडलेला विचारतं की तुझ्या कानामध्ये सिंहाने काय सांगितलं. मग तिथं सांगितलं, तो मित्र सांगितलं की त्या सिंहाने काय सांगितलं की कठीण वेळ आल्यानंतर कोण कोणाच्या कामाला पडतं हे त्याचं उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि तेच उदाहरण आपल्या या ठिकाणी कठीण समय येता कोण कोणाच्या कामास येतं. म्हणजे कठीण समय आल्यानंतर दोन मित्र जर राहिले तर एखादी कठीण प्रसंग आला आणि जर तो आपल्याला सोडून जर निघून गेला किंवा आपल्याला संकटात टाकून जर निघून गेला तो मित्र नसतो, तो मित्र नसतो. म्हणून कठीण प्रसंगामध्ये जो आपल्याला कामाला येतं तोच खरा मित्र. म्हणून या ठिकाणी विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला जातो. याला आपण काय म्हणतो, अर्थांतरण्यास हा अलंकार म्हणत असतो. दुसरा उदाहरण बघा, अत्युच्चपदी थोरही बिघडतो हा हे बोल आहे खरे. म्हणजे जो मोठ्या पदावर एखादी व्यक्ती बसलेला आहे, तो खूप मोठा पद आहे त्याच्याजवळ, तो मोठा पदाचा व्यक्ती सुद्धा कधी कधी काय होतं, तो बिघडू शकतो. हा बोल खरा आहे असं आपल्याला या उदाहरणावरून काय करता येतं, सांगता येतं. असे अनेक उदाहरण आहेत. बघा, फूल गळे फळ गोड झाले, बीज नुरे दौलत तरू डुले, तेल जळे बघ ज्योत पाजळे, का मरीन अमरता हीन खरी. म्हणजे त्या ठिकाणी अनेक उदाहरण आपल्याला या ठिकाणी काय करते, सांगता येईल. आपल्याला या उदाहरणाच्या मार्फत आपल्याला एवढं सांगायचं आहे की एखादी गोष्टीमध्ये, एखाद्या प्रसंगामध्ये आपण कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर विश्वास ठेवायचा नाही हे आपल्याला अर्थांतरण्यास या उदाहरणाच्या मार्फत, अलंकाराच्या मार्फत आपल्याला ठरवता येईल. म्हणजे कोणता मित्र हे आपल्याला शेवटपर्यंत साथ देऊ शकतो आणि कोणता मित्र आपल्याला मध्येच आपल्याला धोका देऊ शकतो हे आपल्याला जागरूक राहिलं पाहिजे. आपल्याला अशा या कोण कठीण समय येता कोण कामास येतो या उदाहरणावर आपल्याला काय समजायला येतं.
तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्याला अलंकाराचा जो भाग होता आपण या ठिकाणी अभ्यासला। पहिल्या भागामध्ये आपण शब्दालंकाराचे 3 प्रकार बघितला। दुसऱ्या भागामध्ये आपण अर्थ अलंकाराचे 5 प्रकार अभ्यासलात आणि या तिसऱ्या भागामध्ये आपल्याला काय केलं, आपण अर्थ अलंकाराचे एकूण राहिलेले 5 प्रकार आपण अभ्यासलेले आहात। मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल। जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि आमच्या पवन वाघ अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा पवन वाघ अकॅडमी YouTube चॅनल। धन्यवाद।